फौजदारी केसमध्ये आरोपी विरुद्ध एक साक्षीदार येऊन जबाब देत असतो. तो जबाब कधी खरा असतो, कधी खोटा असतो आणि आरोपी पाठीमागे बसून तो सर्व जबाब ऐकत असतो. आरोपीच्या मनामध्ये इच्छा असते की साक्षीदार ज्या गोष्टी सांगत आहेत त्या गोष्टीबद्दल आपण स्वतःसुद्धा खुलासा दिला पाहिजे. आपण सुद्धा आपलं म्हणणं काय आहे हे माननीय न्यायालयासमोर मांडलं पाहिजे. आरोपीला अशा प्रकारे त्याचं म्हणणं मांडता येतं का? आरोपीला माननीय न्यायालय त्यांच्या विरुद्ध जे काही पुरावे आलेले आहेत त्या अनुषंगानं काही प्रश्न विचारू शकतात का आणि ते कधी विचारू शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण फौजदारी प्रकरणांमध्ये पाहिलं असेल की जेव्हा एखादा FIR दाखल होतो, चार्जशीट न्यायालयामध्ये येतं, तपास होऊन त्यानंतर साक्षीदार जे आहेत सरकार पक्षाचे ते साक्षी समन्सप्रमाणे न्यायालयामध्ये येतात आणि त्यांची साक्ष जी आहे ती सुरू होते. पहिल्यांदा सरकारी वकील त्यांची साक्ष घेतात. त्यांनी जे पूर्वी पोलिसांकडं जबाब दिलेला असतो त्या अनुषंगानं त्यांना प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर आरोपीचे जे वकील आहेत ते त्या साक्षीदाराचा उलट तपास घेतात, ज्याला क्रॉस एक्झामिनेशन असं म्हटलं जातं. जेव्हा अशा प्रकारे फौजदारी केसेसमध्ये साक्षीदार साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येतात तेव्हा बऱ्याच वेळा ते कधी खोटं सांगत असतात, कधी काही चुकीचं सांगत असतात किंवा काही न घडलेल्या गोष्टी सांगत असतात. आरोपी पाठीमागे बसलेला असतो, त्यांनी वकिलांना माहिती दिलेली असते, वकील उलट तपाससुद्धा घेतात. परंतु सरतपासामध्ये जे काही साक्षीदार आरोपीच्या विरुद्ध घटना सांगतात, प्रसंग सांगतात, आरोपीने कोणकोणत्या गोष्टी केल्या हे सांगत असतात, त्यावेळी त्या आरोपीला नेहमी पाठीमागं बसून असं वाटत असतं की हा साक्षीदार खोटं बोलतोय, हा साक्षीदार काल्पनिक कथानक सांगतोय, हा साक्षीदार हा परिस्थितीच्या विसंगत हकीकत सांगतोय आणि मला याच्याबद्दल बोलायचं आहे, मला याच्याबद्दल सांगायचं आहे आणि ते वकिलांना त्यांच्या विचारत सुद्धा असतात. तर आरोपीला जे आहे ती संधी कधी मिळते? सरकार पक्षाचा जेव्हा पूर्ण पुरावा संपतो त्यावेळीच मिळते का मध्ये सुद्धा केस चालू असताना माननीय कोर्ट आरोपीला प्रश्न विचारू शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं जुना जो क्रिमिनल प्रोसिजर कोड होतं, फौजदारी प्रक्रिया संहिता, त्याचे कलम 313 मध्ये याची तरतूद करण्यात आलेली होती. नवीन फौजदारी कायदे बदलले आणि आता त्या क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आला आणि या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे 2023चे कलम 351 मध्ये ही जी आहे ती तरतूद देण्यात आलेली आहे आणि त्या तरतुदीनुसार माननीय कोर्ट जे आहे ते आरोपीला केसच्या कोणत्याही स्टेजला जे आहे ते प्रश्न विचारू शकतात, अगदी पूर्वकल्पना न देता सुद्धा प्रश्न विचारू शकतात आणि जेव्हा सरकार पक्षाचा पुरावा होतो तर त्यानंतरसुद्धा जे आहे ते पूर्ण पुरावा झाल्यानंतर या नवीन फौजदारी कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या 351 प्रमाणे जे आरोपीला त्यांचा स्वतःचं जे आहे ते माननीय कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. माननीय कोर्ट पुराव्याच्या अनुषंगानं आरोपीला जे आहे ते प्रश्न विचारतात. आता माननीय कोर्ट हे जे प्रश्न विचारते ते कशाच्या आधारे? तर त्यांच्या विरुद्ध जो पुरावा आलेला आहे आरोपींच्या, ज्यांच्यावर आरोप आहे गुन्हा केल्याचा, त्यांच्या विरुद्ध साक्षीदारांनी जे जे जबाब दिलेले आहेत तर त्या जबाबाच्या अनुषंगानं त्यांना प्रश्न विचारले जातात. उदाहरण जर द्यायचं झालं तर साक्षीदार क्रमांक 1ने या तारखेला या वेळेला घटना घडली असे तुम्हाला सांगितलेले आहे, तुम्हाला याबद्दल काय सांगायचे आहे? आणि त्या प्रश्नाला जो आरोपी आहे, ज्यांच्यावर आरोप आहे, केस आहे ज्यांच्या विरुद्ध, तर ते खरं आहे म्हणू शकतात, खोटं आहे म्हणू शकतात, माहीत नाही म्हणू शकतात, सांगता येत नाही म्हणू शकतात. असे कोणतेही उत्तर त्यांच्या मर्जीचे ते देऊ शकतात आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही की त्यांनी अमुकच गोष्ट सांगितली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जर साक्षीदाराने सांगितलं की मला माहीत नाही तर माननीय कोर्ट पुढचा प्रश्न असा विचारत नाहीत की तुम्हाला कसं काय माहीत नाही. जे प्रश्न माननीय कोर्ट विचारतात आणि आरोपी जे उत्तर देतो ते उत्तर लिहून घेतलं जातं आणि त्यासोबतच आरोपीला जर का काही कागदपत्र दाखल करायचे असतील, आरोपीला जर स्वतःला साक्षीदार म्हणून साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये यायचं असेल किंवा आरोपीला त्यांच्यातर्फे कोणी साक्षीदार जर का साक्षीदारांची साक्ष द्यायची असेल तरीसुद्धा सरकार पक्षाचा पूर्ण पुरावा झाल्यानंतर माननीय कोर्ट जेव्हा या कलम 351
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चं. तर त्याच्यामध्ये जे आहे ते त्या स्टेजला या कलमाप्रमाणे सरकार पक्षाचा पुरावा झाल्यानंतर आपल्याला आरोपीचे साक्षी पुरावेसुद्धा देता येतात. स्वतःची साक्ष देता येते, साक्षीदार घेता येतात. आणि जर का आपल्याला साक्षीदार घ्यायचे नसतील, काही पुरावा द्यायचा नसेल, तर तसंही आपल्याला म्हणता येतं की आम्हाला कोणता पुरावा द्यायचा नाही. आणि त्यानंतर जे आहे ती केस अंतिम युक्तिवादासाठी नेमली जाते. मित्रांनो, जेव्हा आपण या कलमाबद्दल बोलत आहोत तर या कलमामध्ये नेमकं आणखी काय म्हटलेलं आहे, कलम 351 नेमकं काय म्हणतंय, यामध्ये आरोपीचे जे आहेत ते महत्त्वाचे हक्क कोणते आहेत आणि त्या हक्कांबद्दल आरोपीला माहिती असणं खूप गरजेचं आहे. याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. अतिशय आरोपींसाठी महत्त्वाचं असं हे कलम आहे, कलम 351, की कोणती गोष्ट अशी आहे की जी केल्यानंतर आरोपीने खोटं जरी बोलला तरी आरोपीला खरंच बोललं पाहिजे असं भाग पाडलं जात नाही. आरोपीला अमुकच प्रश्नाचं उत्तर अमुकच पद्धतीनं दिलं पाहिजे असं भाग पाडलं जात नाही. त्या अनुषंगानं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर केलेलं नसेल तर. आणि आपण जर का कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरसुद्धा कोर्ट कचेरीचे आमचे पेजेस आणि प्रोफाईल्स जे आहेत, ॲडव्होकेट विशाल गावडे साहेब यांचं प्रोफाईल आहे, ॲडव्होकेट कैलास नाईक आहे, आर.जे. कैलास आहे, आर.जे. कैलास नाईक आणि कैलास नाईक असे प्रोफाईल्स आहेत आपले. आणि इंस्टाग्रामचं पेजसुद्धा आहे कोर्ट कचेरी ऑफिशियल नावाचं. तर त्यालाही आपण जे आहे ते फॉलो करा आणि त्या ठिकाणीसुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपला लाईक हा आमच्यासाठी प्रोत्साहन देणारा असतो. धन्यवाद.